श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर बघा, संक्रांत अगदी तोंडावर म्हणजे 8 दिवसावरती आलेली आहे आणि कामाचा खूपच लोड वाढलेला आहे. त्यात एक क्लायंट आला आणि हे ब्लाऊज त्यांनी टाकून गेलेले आहेत. पण त्यांना मी किती नाही म्हणालं, संक्रांतीला होत नाही, तर त्या काय ऐकल्या नाही. त्या म्हणाल्या, मला संक्रांतीला नकोच आहे, मला तर हे ब्लाऊज उद्याच पाहिजे आहे. तर आता हसायचं काय संक्रांतीपर्यंत होत नाही तर उद्या तर काय होणार. मी त्यांना म्हटलं शक्य नाही, कारण संक्रांतीचा कामाचा एवढा लोड आहे की अचानक एका दुसरं ब्लाऊजसुद्धा मी घेऊ शकत नाही. तर त्या काय ऐकल्या नाहीत. त्या म्हणाल्या, काय पण करा खरं हे ब्लाऊज मला उद्या शिवून द्या. त्यांनी पैसे आणि ब्लाऊज इथं ठेवले आणि त्या निघून गेल्या. मी हा म्हणायच्या आधीच त्यांना मी बोलवूपर्यंत. तर बघा, आता काय पर्याय नाही, ब्लाऊज शिवून द्यायलाच पाहिजे. तर त्यांचं मी इथं ब्लाऊज कटिंग करणार आहे, ते तुम्हालासुद्धा दाखवते. तर बघा, तर या ब्लाऊजची आपण मापे पाहून घेऊया. तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 15.25 इंच, मागील गळा आहे 11 इंच आणि ब्लाऊजची छाती आहे 41 इंच. 40 किंवा 41 तुम्ही दोन्हीही धरून चालू शकता. आणि पुढचा गळा आहे 5.5 इंच, कंबर आहे 39.5 आणि बाही आहे 4 इंच आणि दंडघेर आहे 7.25 इंच. तर हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर मी यासाठी दाखवायला लागले हे, कारण पाठीमागील गळा खूप डीप आहे, 11 इंच आहे आणि ब्लाऊजची साईज देखील जास्त आहे. त्यामुळे हे ब्लाऊज तुम्ही पूर्ण पहा. तर या ब्लाऊजचं कटिंग तुम्ही पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर काय करायचं आहे, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 15.25 इंच. तर मार्जिनसोबत 1 इंच घेतला तर झालं 15.16 इंच. तर 15.16 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तर इथं शोल्डरचं माप लिहायचं तुम्हाला सांगायचं राहिलं. शोल्डर आहे 5.25 इंच आणि गळारुंदी मी 2 इंच घेणार आहे. शोल्डर बघा 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचावर एक पॉईंट दिला आणि क्लाईट आखून घेतली आणि मुंडा आपण अर्धा इंच जास्त म्हणजे 5.25 किंवा 6 इंच देखील तुम्ही घेऊ शकता. तर हेवी साईजचं ब्लाऊज आहे, त्यामुळे मी नेहमी घेतो त्यापेक्षा 1.5 इंच जास्त म्हणजे 6 इंच घेणार आहे. आणि आपलं शोल्डर आहे 5.25 इंच आणि मुंडा मी 6 इंच घेतलेला आहे. तर इथे देखील बघा 5.25 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, ब्लाऊजची छातीचा चौथा भाग हा 10.25 इंच होतो, तो 10.25 इंचाचा पॉईंट दिला आणि लाईन अशी आखून घेतलेली आहे. तर बघा, ब्लाऊजची कंबर आहे 1.25 म्हणजे आपण 40 जरी घेतली तरी चालू शकतं, कारण फिटिंगमध्ये मग कमी जास्त करू शकता तुम्ही. तर इथे बघा, मी 10 इंचाचा पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे. तर इथे देखील मार्जिनसाठी मी 1.5 इंच घेणार आहे. तर बघा, ही दोन्ही लाईनी अशा आखून घेतल्या. तर इथे बघा, गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि मागील गळा आहे आपला 11 इंच. तर मार्जिनसोबत अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 11.5 इंचावर मी पाठीमागील गळ्याची लांबी घेतलेली आहे आणि खालच्या साईडला गळा रुंदी मी इथे 3 इंच घेतलेली आहे. कारण गळ्याची लांबी खूप जास्त आहे, त्यामुळे खूपच पसरट गळा केला तर शोल्डरमधून पडेल. त्यामुळे खूप पसरट गळा इथं केलेला नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 3.5 इंचापर्यंत देखील घेऊ शकता, पण मी ते 3 इंचच गळारुंदी खालच्या साईडला घेतलेली आहे. आता हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि त्यामध्ये गळ्याचा गोल आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं कोपऱ्यातून बघा, मुंड्याचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि तसा टेप खाली ओढून आणखीन 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा, म्हणजे दोन्हींच्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर राहील. असे आपल्याला 2 मुंड्याचे आकार काढायचे आहेत. तर बघा, हा आहे पाठीमागील मुंड्याचा आकार आणि खालच्या साईडला जो आहे तो आहे पुढील मुंड्याचा आकार. तर आता हे मी कट करून घेतलं आणि हा जो कट केलेला भाग आहे तो अस्तरवरती असा ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, तर असा ठेवून घेतला अगदी व्यवस्थित असं आणि त्याच्या भोवत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, जो मार्किंग केलेला भाग आहे त्याच्यावरती खालच्या साईडला कमरेच्या ठिकाणी उंचीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून लाईन आखून घेतलेली आहे. तर आता इथे गळारुंदी वगैरे आपण घेऊया. तर इथे गळारुंदी मी 2 इंच घेतली. तर पुढील गळ्याची लांबी आपली मार्जिनसोबत 7 इंच आहे. तर 7 इंचावर एक पॉईंट दिला आणि ही लाईन अशी आखून घेतली आणि इथे बघा, खालच्या साईडला मी गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे, कारण वरच्या साईडला 2 इंच घेतलेली आहे. तर ब्लाऊज हेवी साईजचा असल्यामुळे मी खालच्या साईडला 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे. तशीच इथे बघा, मी मुंड्याचा पुढील भागाचा आकार देखील काढून घेतलेला आहे, कारण कसा काढायचा हे पहिल्या भागावरती आपण पाहिलंच आहे. सेम त्याच पद्धतीने इथे मी काढून घेतलेला आहे. तर पुढील गळ्यासाठी बघा, गोल आकार काढून घेतल्यानंतर आपल्याला आडवा टक्सचं माप घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची छाती आहे 41 इंच,
तर 40 देखील तुम्ही धरू शकता. तर 4 आणि 1च्या मध्ये 1 पॉईंट दिला म्हणजे 4.1 इंच झालं. तर 4.1 इंचचा पॉईंट दिला. त्यानंतर मी ते घेत आहे टक्स पॉईंट. तर टक्स पॉईंट आपण शोल्डरपासून घेतो. तर ब्लाऊजची छाती असते त्याचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये 1.5 इंच वाढवायचं. जितकं येईल तितकं आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर इथे मी 11.5 इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा ही लाईन अशी आखून घेतलेली आहे. टक्स पॉईंटपासून आपण खाली जे आडवा टक्सचं माप घेतलं आहे तिथंपर्यंत आणि हा आकार असा मुंड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपला जो हा टक्स आहे तो 2.25 इंचाचा मी घेणार आहे. तर इथे 2.25 इंचावर एक पॉईंट दिला. तर जे 2.25 इंच आपल्याला कमी पडायला नको म्हणून बाहेरच्या साईडला आपण 2.25 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर इथे बाहेरच्या साईडला मी 2.25 इंचावर पॉईंट देऊन एक लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर जिथे आपण 2.25 इंचाचा टक्स दिला आहे तिथून पुढे वरती आपल्याला 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि सरळ लाईन आखून घ्यायची आणि तिथून असा आपल्याला आकार अगदी व्यवस्थित काढून घ्यायचा आहे प्रिन्सेसचा. त्यानंतर बघा टक्स पॉईंटपासून ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन्ही साईडला अशा लाईनी आखून घ्यायच्या आहेत. जो आपली वरची उंचीचा भाग होता तिथंपर्यंत, कारण फक्त आपल्याला टक्सच एक्स्ट्रा 1 इंच हवा आहे. त्यामुळे टक्सचा जेवढा भाग आहे तेवढाच आपल्याला 1 इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि मुंड्याच्या ठिकाणी मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तर आता ही जी लाईन आखलेली आहे क्रॉस तिथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलं नाही, कारण बाहीचं कटिंग सेमच असतं बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे मी इथं फक्त पुढील आणि मागील भागाचं कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथे मी हे जे कट केलेले भाग आहेत ते साडीतल्या ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.